आपल्या सर्वांचे स्वागत आहे स्वामी समर्थ भक्ती या आपल्या खास यूट्यूब चॅनेलवर। सर्वांचे इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो ही स्वामी चरणी प्रार्थना। प्रेमळ स्वामी भक्तांनो, महाराज आज तुम्हाला सांगत आहेत की पुढील 3 मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत आणि ह्या क्षणापासून तुमच्या आयुष्यावर मोठा प्रभाव टाकू शकतात। तुमच्या सर्व प्रार्थना आता चमत्कार होऊन पूर्ण होऊ शकतात। हे लक्षात ठेवा, तुम्हाला कोणतेही अडथळे आले तरीही मी तुमच्या पाठीशी आहे। मी तुमची काळजी घेईन आणि तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढेल। जर का तुम्ही स्वामी भक्त असाल तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। भाग्यवंत ठराल। जेव्हा आपण श्री स्वामी महाराजांच्या सानिध्यात येतो तेव्हा महाराज काय करतात? आधी तुमचे जे भोग आहेत ते तुमच्या मार्गात आणतात। आधी तुमचे भोग संपतात आणि मग जवळ करतात। सोनं जसं भट्टीमध्ये टाकलं जातं आणि गाळणी केली की शुद्ध सोनं तेवढं राहतं, तसेच जीवनाला कर्माच्या भट्टीमध्ये टाकून सद्गुरु भाव रूपी काळ बाजूला काढतात। जो सात्विक राहतो त्याला श्री स्वामी महाराज भक्त म्हणून स्वीकारतात। आयुष्यात कितीही अडचणी आणि संकटे आले तरी कधीच त्यांना सोडव असं म्हणू नका। फक्त हात जोडा आणि हे भोग समर्थपणे भोगण्याची ताकद दे, इतकं सांगा। ते भक्तवत्सल्य आहेत। सोडव म्हणल्यास ते कर्म पुढे ढकलतील पण पुन्हा केव्हा तरी ते भोगावे लागतातच। भोग हे कर्करोगाच्या गाठीप्रमाणे आहे, डॉक्टर जोवर ती गाठ पूर्णपणे काढत नाही तोवर तो आजार पुन्हा पुन्हा त्रास देतो। स्वामींना प्रार्थना करा, हे समर्थ, तुला कोणतीच सीमा नाही, बंधन नाही। तुझ्या अस्तित्वाला सुरुवात नाही आणि अंतही नाही, म्हणून तुला अनंत म्हणतात। तुझे अखंडत्व इतके भव्य दिव्य आहे की वेद सुद्धा नेते बोलतात। माझ्या बाळा, जर तू कुणाचे वाईट केले नाही तर घाबरायचे कारण नाही। तुझे वाईट मी होऊ देणार नाही। तू घाबरू नको, काळजी करू नको। मी सदैव तुझ्या पाठीशी आहे। तुझे जीवन आता पुढील स्तरावर जाणार आहे। तुझ्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद लवकरच येत आहे। ध्येय आणि मार्गदर्शन, तुमचा स्वामींच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच होय, स्वामींवर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि ज्यांना गरज आहे त्यांना नक्कीच शेअर करा। भाग्यवान ठरा। ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका। पावलोपावली येथील कठीण प्रसंग फक्त चंद्र तारकांना स्पर्श करून जिंकण्यासाठी जमिनीला सोडू नका। विश्वास स्वामींवर ठेवा, ते सगळं व्यवस्थित करतील। संकटांवर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकला तरी इतिहास आणि हरलास तरी इतिहासात। माझ्या बाळा, 1 मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही, मात्र 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच चमत्कार घडवेल आणि तुझं आयुष्य बदलू शकतो। विचारांवर लक्ष ठेवा, त्याचे शब्द होतात आणि शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात। कृतींवर लक्ष ठेवा, त्या सवयी बनतात आणि सवयींवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते। चरित्रावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवते। प्रार्थना आणि श्रद्धा, स्वामी भक्तांनो, ब्रह्ममुहूर्तावर डोळे उघडताच बोला हे 3 शब्द, चमत्कार होईल। तुमच्या मनातील कोणतीही इच्छा शीघ्र गतीने पूर्ण होऊ लागेल। मनापासून प्रार्थना केल्यास अगदी त्या दिवसापासून इच्छापूर्तीचे संकेत तुम्हाला दिसू लागतील। अंतरआत्म्यातून आवाज येऊ लागेल आणि असे संकेत मिळू लागतील की तुम्हाला जाणीव होईल,
तुमची इच्छा, तुमची प्रार्थना त्या परमेश्वराने ऐकली आहे. ब्रह्ममुहूर्त ही एक अशी वेळ आहे की यावेळी कोणतेही कार्य, कोणतेही मंत्र जप बाकी वेळेपेक्षा जास्त अनंतपटीने फळ देते. पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने, आणि जी विधी सांगणार आहे त्या विधीपूर्वक जर आपण हे शब्द ब्रह्ममुहूर्तावर बोललात तर तुमच्या इच्छेची पूर्तता नक्कीच होणार आहे. विधी आणि प्रक्रिया. ब्रह्ममुहूर्त हे पहाटे 3:30 वाजल्यापासून ते सूर्योदयापर्यंत चालते. विधी अशी आहे की ब्रह्ममुहूर्तावर डोळे उघडतात, आप उठून बसावे. आपली जी काही इच्छा आहे, धन दौलत, गाडी, घर, मग ती कोणतीही इच्छा असू दे, आपल्या शरीरात एक बहुमूल्य असा खजाना आहे ज्याला प्राण असे म्हणतात. हा प्राण म्हणजे परमात्मा, हा प्राण म्हणजे ईश्वर. या प्राणाद्वारे आपण आपली इच्छा बोलायची आहे, जेणेकरून ती परमात्मा पर्यंत पोहोचेल. श्वास घेताना आणि श्वास सोडताना सुद्धा ही इच्छा आपल्याला बोलायची आहे. ज्या शक्तीने ही संपूर्ण दुनिया चालते, ज्या शक्तीवर आपले शरीर चालते, ती शक्ती म्हणजे श्वास. या श्वासावर आपण आपले लक्ष पूर्णपणे केंद्रित करायचे आहे. श्वास घेताना इच्छा बोलायची आहे आणि श्वास सोडताना सुद्धा इच्छा बोलायची आहे. 10 मिनिटे कंटिन्यू ही क्रिया करायची आहे आणि ती 10 मिनिटे आपलं लक्ष पूर्ण श्वासावर केंद्रित करायचे आहे. फक्त 10 मिनिटे ब्रह्ममुहूर्तावर अशा प्रकारे जी कोणती इच्छा असेल ती बोलल्यास आपली इच्छा परमात्मा पर्यंत नक्कीच पोहोचते आणि इच्छापूर्तीचे संकेत त्याच दिवसापासून तुम्हाला मिळू लागतात. स्वामींचे आशीर्वाद. स्वामी भक्तांनो, तुम्ही किती श्रद्धेने, निष्ठेने आणि नियमपूर्वक करता यावर तुम्हाला मिळणारे फळ अवलंबून असते. ही विधी नक्की करून पहा. भक्तांनो, स्वामी म्हणतात, वेळ माणसाला यशस्वी नाही बनवत, तर वेळेचा योग्य तो वापर माणसाला यशस्वी बनवितो. तुमच्या स्वप्नांना आणि इच्छांना प्राप्त करण्यासाठी समजणार नाही, तर वेड्यासारखे त्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. कोणी काहीही बोलू द्या, तुम्ही स्वतःला शांत ठेवा, कारण सूर्याची उष्णता कितीही असली तरी ती समुद्राला सुकवू शकत नाही. जर कोणी तुमच्यावर ईर्ष्या करतो, तर ती त्याची चूक आहे, तुमची नाही. जास्त विचार करू नका. समजून जा तुम्ही प्रगतीच्या दिशेने जात आहात म्हणून कोणी तुमच्यावर ईर्ष्या करतो आहे. प्रार्थनेची महत्त्वता. तुमची चिंता दूर करण्याचा एक उपाय आहे, सकाळ संध्याकाळ डोळे बंद करा आणि श्री स्वामी समर्थ म्हणा. तुम्ही जेव्हा स्वतःपेक्षा जास्त कुणावरती प्रेम करता तेव्हा तुम्ही एवढे कमी मूल्यवान होऊन जाता की त्यांना तुमचे मोलच राहत नाही. कधी रडून कुणाच्या पायावरती पडून प्रेमाचे भीक मागू नका. जर समोरच्या व्यक्तीचे प्रेम खरे असेल तर तो तुम्हाला कधी रडूही देणार नाही. स्वतःचे मूल्य. भक्तांनो, स्वामी म्हणतात, स्वतःचे वय आणि पैसा यावरती कधी घमंड करू नका, कारण आयुष्याचे मोजता येत ते कधी ना कधी नष्ट होतेच. दुसऱ्यांच्या वाईट वेळेत हसणाऱ्यांनी नेहमी हे लक्षात ठेवावे की वेळ जेव्हा शिकार करते तेव्हा ते चारी बाजूने वार करते. परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक असलेले सामर्थ्य आणि शक्ती माझे स्वामी मला प्रदान करणार आहेत आणि या परिस्थितीवर मात निश्चितच होणार आहे. तुझा स्वामींच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच होय, स्वामींवर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि ज्यांना गरज आहे त्यांना नक्कीच शेअर करा. भाग्यवान ठरा. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका.
पावलोपावली येथील कठीण प्रसंग फक्त चंद्र तारकांना स्पर्श करून जिंकण्यासाठी जमिनीला सोडू नका. विश्वास स्वामींवर ठेवा, ते सगळं व्यवस्थित करतील. संकटांवर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकला तरी इतिहास आणि हरलास तरी इतिहासात. माझ्या बाळा, 1 मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही, मात्र 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच चमत्कार घडवेल आणि तुझं आयुष्य बदलू शकतो. विचारांवर लक्ष ठेवा, त्याचे शब्द होतात आणि शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतींवर लक्ष ठेवा, त्या सवयी बनतात आणि सवयींवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चरित्रावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवते. स्वामी भक्तांनो, ब्रह्ममुहूर्तावर डोळे उघडताच बोला हे 3 शब्द, चमत्कार होईल. तुमच्या मनातील कोणतीही इच्छा शीघ्र गतीने पूर्ण होऊ लागेल. मनापासून प्रार्थना केल्यास अगदी त्या दिवसापासून इच्छापूर्तीचे संकेत तुम्हाला दिसू लागतील. अंतरआत्म्यातून आवाज येऊ लागेल आणि असे संकेत मिळू लागतील की तुम्हाला जाणीव होईल, तुमची इच्छा, तुमची प्रार्थना त्या परमेश्वराने ऐकली आहे. ब्रह्ममुहूर्त ही एक अशी वेळ आहे की यावेळी कोणतेही कार्य, कोणतेही मंत्र जप, बाकी वेळेपेक्षा जास्त अनंतपटीने फळ देते. पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने, आणि जी विधी सांगणार आहे, त्या विधीपूर्वक जर आपण हे शब्द ब्रह्ममुहूर्तावर बोललात, तर तुमच्या इच्छेची पूर्तता नक्कीच होणार आहे. ब्रह्ममुहूर्त हे पहाटे 3:30 वाजल्यापासून ते सूर्योदयापर्यंत चालते. विधी अशी आहे की ब्रह्ममुहूर्तावर डोळे उघडतात, आप उठून बसावे. आपली जी काही इच्छा आहे, धन दौलत, गाडी, घर, मग ती कोणतीही इच्छा असू दे, आपल्या शरीरात एक बहुमूल्य असा खजाना आहे ज्याला प्राण असे म्हणतात. हा प्राण म्हणजे परमात्मा, हा प्राण म्हणजे ईश्वर. या प्राणाद्वारे आपण आपली इच्छा बोलायची आहे, जेणेकरून ती परमात्मा पर्यंत पोहोचेल. श्वास घेताना आणि श्वास सोडताना सुद्धा ही इच्छा आपल्याला बोलायची आहे. ज्या शक्तीने ही संपूर्ण दुनिया चालते, ज्या शक्तीवर आपले शरीर चालते, ती शक्ती म्हणजे श्वास. या श्वासावर आपण आपले लक्ष पूर्णपणे केंद्रित करायचे आहे. श्वास घेताना इच्छा बोलायची आहे आणि श्वास सोडताना सुद्धा इच्छा बोलायची आहे. 10 मिनिटे कंटिन्यू ही क्रिया करायची आहे आणि ती 10 मिनिटे आपलं लक्ष पूर्ण श्वासावर केंद्रित करायचे आहे. फक्त 10 मिनिटे ब्रह्ममुहूर्तावर अशा प्रकारे जी कोणती इच्छा असेल ती बोलल्यास आपली इच्छा परमात्मा पर्यंत नक्कीच पोहोचते आणि इच्छापूर्तीचे संकेत त्याच दिवसापासून तुम्हाला मिळू लागतात. स्वामी भक्तांनो, तुम्ही किती श्रद्धेने, निष्ठेने आणि नियमपूर्वक करता यावर तुम्हाला मिळणारे फळ अवलंबून असते. ही विधी नक्की करून पहा. भक्तांनो, स्वामी म्हणतात, वेळ माणसाला यशस्वी नाही बनवत, तर वेळेचा योग्य तो वापर माणसाला यशस्वी बनवितो. तुमच्या स्वप्नांना आणि इच्छांना प्राप्त करण्यासाठी समजणार नाही, तर वेड्यासारखे त्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. कोणी काहीही बोलू द्या, तुम्ही स्वतःला शांत ठेवा, कारण सूर्याची उष्णता कितीही असली तरी ती समुद्राला सुकवू शकत नाही. जर कोणी तुमच्यावर ईर्ष्या करतो, तर ती त्याची चूक आहे, तुमची नाही. जास्त विचार करू नका, समजून जा तुम्ही प्रगतीच्या दिशेने जात आहात म्हणून कोणी तुमच्यावर ईर्ष्या करतो आहे. तुमची चिंता दूर करण्याचा एकच उपाय आहे, सकाळ संध्याकाळ डोळे बंद करा आणि श्री स्वामी समर्थ म्हणा.
तुम्ही जेव्हा स्वतःपेक्षा जास्त कुणावरती प्रेम करता तेव्हा तुम्ही एवढे कमी मूल्यवान होऊन जाता की त्यांना तुमचे मोलच राहत नाही. कधी रडून कुणाच्या पायावरती पडून प्रेमाचे भीक मागू नका. जर समोरच्या व्यक्तीचे प्रेम खरे असेल तर तो तुम्हाला कधी रडूही देणार नाही. भक्तांनो, स्वामी म्हणतात, स्वतःचे वय आणि पैसा यावरती कधी घमंड करू नका, कारण आयुष्याचे मोजता येत ते कधी ना कधी नष्ट होतेच. दुसऱ्यांच्या वाईट वेळेत हसणाऱ्यांनी नेहमी हे लक्षात ठेवावे की वेळ जेव्हा शिकार करते तेव्हा ते चारी बाजूने वार करते, आणि ही वेळ कोणावरही येऊ शकते. तू कोणाला फसवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी, तुझी फसवणूक होऊ देणार नाही. भक्तांनो, स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच श्री स्वामी समर्थ टाईप करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लक्षात ठेव, मी तुझा हात पकडला आहे तो सोडण्यासाठी नाही, फक्त मला विसरू नकोस. घरातले चांगले कर्म मला साक्षात्कार होतो, इच्छा पूर्ण होतात, स्वामी आपले भाग्य बदलते आणि कष्ट करणे कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही. स्वामी म्हणतात, थांबा, कुठलेही निर्णय घेण्यापूर्वी आधी दोनदा विचार कर. तुला माझ्याशी चांगले नाते जोडायचे असेल तर आधी केलेल्या पापांचे प्रायश्चित्त करा आणि त्या चुका पुन्हा करू नकोस. जे नेहमी सत्याच्या मार्गाने जातात, त्यांच्याजवळ परमेश्वर नेहमी असतो. भलेही सत्याच्या मार्गाने जाताना तुम्हाला खूप कष्ट सोसावे लागत असतील, त्या मार्गांमध्ये खूप काटे असतील, पण चिंता करू नका. आता त्या मार्गावर जरी तुम्हाला काटे टोचत असले आणि खूप त्रास होत असला, तरी नंतर तुम्ही जीवन सुखावणार आहे. हे पूर्ण सत्य आहे आणि सत्य परब्रह्म आहे. तुमचा जर सत्याच्या मार्गावर विश्वास असेल, सहमत असाल, तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भाग्यवंत ठराल. नीतिमान सत्य माणसाला खूप सारे संकट येतात, पण परमेश्वर त्यांची त्या संकटातून रक्षा करतोच. परमेश्वराच त्यांच्याकडे पूर्णपणे प्रत्येक क्षणी लक्ष असते. भलेही आता तुम्हाला कष्ट सोसावे लागत असतील, पण लवकरच तुमचे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे. तुमचे कुटुंब सुखी होणार आहे. तुम्हाला जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य मिळणार आहे. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि होय, स्वामीवर विश्वास आहे टाईप करा. जो कोणी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहील, तो भाग्यवान ठरेल आणि त्याची सर्व कामे मार्गी लागतील. आयुष्यामध्ये सर्व संकटे टळतील. 3 मिनिटे डोळे बंद करून प्रार्थना अशी करा की तुमची प्रार्थना स्वामीपर्यंत पोहोचली पाहिजे. एवढी शक्ती तुमच्या शब्दांमध्ये आणि भावनांमध्ये असायलाच हवी, तर ती खरी प्रार्थना असेल. जर आपण मनापासून प्रार्थना केली, तर स्वामींची कृपा आपल्यावर होईलच. कारण आपण आपली भावना स्वामींना किंवा अन्य देवांना प्रार्थनेच्या स्वरूपात सांगू शकतो. आज मी तुम्हाला स्वामींची एक अशी प्रार्थना सांगणार आहे, जी तुम्ही रोज रात्री झोपण्याच्या आधी स्वामींच्या समोर बसून, हात जोडून, एकदा नक्की म्हणा आणि मग झोपा. ही प्रार्थना काही अशी आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींच्या जवळ एक प्रार्थना करा, हे स्वामीराया, हे घर तुमचे आणि मीही तुमच्याच आहे. जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी करा, पण माझे मन विचलित होऊ देऊ नका. आणि जी काही सेवा करून घेत आहात, त्यात खंड पडू देऊ नका. नकळत काही चुका होत असतील, तर त्या चुकांना स्वामीराया तुम्हीच आळा घाला. कोणाविषयी मनामध्ये द्वेष आणि तिरस्कार येऊ देऊ नका, कोणाविषयी राग नको.
सर्वांशी प्रेमाने राहण्याची मला बुद्धी द्या आणि येणाऱ्या संकटांपासून माझ्या परिवाराचे आणि ह्या जगाचे म्हणजेच संसाराचे रक्षण करा. आणि तुम्ही आमच्या सोबत असेच रहा, आमच्या पाठीमागे रहा आणि आम्हाला तुमचे बोल आठवण द्या की, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी, मी मागत राहील आणि तुम्ही देत राहाल, पण शेवटचा एक वचन द्या, तुम्ही कधी सोडणार नाही माझी साथ आणि कधीच काढणार नाही माझ्या डोक्यावरचा हात. तर ही छोटीशी आणि सुंदर अशी स्वामींची प्रार्थना रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींच्या जवळ एकदा नक्की बोलायला शिका. प्रार्थना बोलत चला, म्हणायला शिका. प्रार्थना करून झोपायच्या आधी, तर झोप चांगली येईल, दिवस चांगला जाईल आणि तुमचे सगळे काम होतील. स्वामी सदैव तुमच्या सोबत राहतील. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच होय, स्वामी आईवर विश्वास आहे टाईप करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचे काम तुमच्याकडून घडून येईल. एक अनामिक शक्ती जी असते, ती नेहमी आपल्या बरोबर असते. ती नेहमी आपल्याला जाणीव करून देते, आपल्याला लक्षात आणून देते, पण आपलं लक्ष नसतं, आपण तिच्या स्मरणात नसतो. पण तिला आपले स्मरण असते, आपल्याला गरज नसते अशा स्वभावाने आपण वागत असतो. वास्तविक तर शक्तीला आपण स्मरण करणं, तुझ्या जवळपास राहणं हे आपलं कर्तव्य आहे. पण मनुष्य धर्म असा आहे की ज्याला सगळं मिळत गेलं, तो या स्मरणातून बाहेर येतो, तो स्मरण करत नाही कारण सर्व काही त्याच्या जवळ असते. ज्यावेळी आपल्यावर कुठला प्रसंग ओढवतो, त्यावेळी बरोबर आपल्याला त्या शक्तीची आठवण येते आणि मग आपण त्या शक्तीला आठवत असतो. पण त्या शक्तीच्या नोंदणीत, स्मरणात आपण नसतो. त्या शक्तीला आपला स्मरण होईपर्यंत वेळ निघून गेलेली असते आणि म्हणूनच सातत्याने आपण त्या शक्तीचे स्मरण करत राहायला हवे. कुणास ठाऊक, केव्हा त्या शक्तीला आपले स्मरण होईल आणि आपली प्रार्थना ऐकली जाईल. आयुष्य इतके सोपं नसतं, ते सोपं बनवावं लागतं संयम ठेवून, थोडं सहन करून आणि थोडं दुर्लक्ष करून. प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवले आहे, हे स्वामी शिवाय कोणालाही माहीत नाही. म्हणून आयुष्याचा जास्त विचार न करता, स्वामींनी दाखवलेल्या मार्गावर चालत राहा, निश्चितच संकटमुक्त व्हाल. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांना या 5 गोष्टी अगदी मनापासून आवडतात आणि जो भक्त या गोष्टी पाळतो आणि आचरणात आणतो, तर स्वामी त्याला लवकर भेट देतात आणि सर्व संकटाचे निवारण करतात. सर्व इच्छा पूर्ण करतात. ह्या गोष्टी तुम्हीही आचरणात आणा, स्वामींची भेट लवकरात लवकर होईल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. त्या 5 गोष्टी ह्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे स्वामींची सगुण उपासना. मनापासून, मनोभावे, पूर्ण श्रद्धेने स्वामींची उपासना करणे. ही एक गोष्ट स्वामींना अत्यंत प्रिय आहे. अशा सगुण उपासनेला आणि या सेवेला स्वामी नक्कीच प्रसन्न होऊन भक्ताची सर्व इच्छा पूर्ण करतात. भक्तांनो, तुम्हीही स्वामींची मनापासून, मनोभावे सगुण उपासना करा आणि त्यांची सेवा करा. स्वामी नक्कीच तुम्हाला दर्शन देतील. दुसरी गोष्ट म्हणजे अन्नदान. अन्नदान करणे म्हणजेच सगळ्यात मोठे पुण्याचे काम आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. लोक अन्नदान करतात, परंतु ते कोणत्यातरी खास दिवशी, सणासुदीला अन्नदान करतात की त्यांना फळ मिळावे, पण हे अत्यंत चुकीचे आहे. अन्नदान गरीब व्यक्तीला रोज करायला हवे. निदान एक चपाती, एक भाकरी, जे असेल ते आपण एका गरीबाला देऊ शकतो.
मागणारा कोणी गरीब असेल तर त्याला नक्कीच अन्नदान करा. ही गोष्ट स्वामींना अत्यंत प्रिय आहे. तिसरी गोष्ट म्हणजे स्वामींचे नामस्मरण. सगळ्यांना माहीत आहे, श्री स्वामी समर्थ या नामात, या मंत्रात चमत्कारी शक्ती आहे. या नावाचे मनोभावे नामस्मरण केले तर स्वामी प्रसन्न होऊन आपल्या